आयुष्यात काही मोजक्या सणांचा उत्सव साजरा केला जातो. जन्म, बाल्य, तारुण्य व गृहस्थ. आणि या गृहस्थ आश्रमाची सांगता किंवा स्वतःसाठी आयुष्य जगायची सुरुवात म्हणजे सेवानिवृत्ती. सेवानिवृत्ती हा शब्द ऐकताच अंगावर शहारे, डोळ्यात नाजूकशे अश्रू आणि अर्धे आयुष्य ज्या सेवेसाठी व्यतीत केलं त्या सेवेचा शेवट करताना जड झालेलं अंतःकरण. श्री सूर्याजी मुरलीधर गुरव महाराष्ट्र परिवहन महामंडळात 30 वर्षे चालक म्हणून सतत जनतेच्या सेवेत असलेलं व्यक्तिमत्व. आपल्या श्रमप्रतिष्ठेद्वारे लोकात मिसळणारे, माणुसकी जपणारे, आपल्या व्यक्तशीरपणामुळे, कार्यनिपुणतेमुळे आपल्या कार्यातून वेगळा ठसा उमटवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके पप्पा. माझं नाव सूर्याजी मुरलीधर गुरव, राहणारा आलमला, तालुका औसा, जिल्हा लातूर. माझी अपार्टमेंट परभणी जिल्हा चिंचूर आगारामध्ये झाली. 1996ला माझी निवड झाली महामंडळामध्ये आणि चिंचूर आगार मला पहिल्या सुरू मिळाला आणि जवळपास 10 वर्ष मी चिंचूर आगारात कार्य केलं. नंतर माझी बदली परभणीहून लातूरला झाली. लातूरहून मला औसा आगार मिळाला आणि औसा आगारात जवळपास 20 वर्ष सर्व्हिस झाली. म्हणून माझी सर्व्हिस 30-29 वर्षे झाली आणि 27 तारीख आता माझी 28 तारीख फेब्रुवारी 2025 ला शेवटची तारीख आहे आणि माझा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. त्या संदर्भात मी आधी आता ही शेवटची ड्युटी सर्व कर्मचाऱ्याला आमंत्रण करून 27 तारखेला माझ्या कार्यक्रमाला त्यांच्या सेवेचा संक्षिप्त आलेख. एस.टी. महामंडळात डिसेंबर 1996 साली जिंतूर या आगारात प्रथम चालक या पदावर नियुक्ती झाली. 1996 ते 2006 अशी 10 वर्षे त्यांनी त्या ठिकाणी आपली सेवा बजावली. त्यानंतर त्यांची बदली 2006 साली त्यांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी म्हणजेच औसा या आगारात झाली. 2006 ते 2025 अशी 20 वर्षे सेवा त्यांनी औसा या ठिकाणी बजावली. त्याने केपीटीएल मध्ये 1 नंबरमध्ये त्यांचं नाव आहे. 52 त्यांचं केपीटीएल आहे. केपीटीएल म्हणजे डिझेल वाचविणे, ड्युटीमध्ये कमीत कमी डिझेलमध्ये जास्तीत जास्त ड्युटी कशी संपेल आणि कसे किलोमीटर येतील हे त्यांनी बघितलेलं आहे. तुमच्या या 32 वर्षाच्या सेवेमध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की त्यांनी अत्यंत चोखपणे एसटीची कामगिरी बजावून त्या माय माऊलीची सेवा करताना तिचं वाढ कशी होईल यासाठीच प्रयत्न केलेले आहेत. याबद्दल त्याच्या सेवानिवृत्ती संदर्भात मी आगार व्यवस्थापक शंकर स्वामी व माझे सर्व कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय सर्व कर्मचारी बांधवातर्फे त्यांना पुढील आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.